मित्रांनो, आज पुन्हा आपलं नवीन एकदा स्वागत आहे शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये. तरी आज आपण आलेलो आहे निंदोड शिवारात गिरगाईविषयी काही माहिती बघायला. तरी आज आपल्याला स्वतः यूट्यूबचे मालक म्हणजे शेत शिवार या यूट्यूबचे स्वतः मालक गजानन भाऊ काळे हे आपल्याला काही आज विशिष्ट गिरगाईबद्दल माहिती देणार आहे. तर नमस्कार गजानन भाऊ. नमस्कार. गजानन भाऊ, आपल्याकडून आम्हाला काही गिरगाईविषयी माहिती हवी होती. विचारा ना. तर म्हणजे आपला एक एक्सपिरियन्स, एक शेतीबद्दलचा अनुभव, त्याच्यामुळे मी आपल्याला काही गिरगाईबद्दल माहिती विचारायला आलेलो आहे. विचारा. तर ही आपली एक गिरगाय आहे. हा आहे. तर मग तिचं आपण एक म्हणजे ही गाय एका टायमाला दूध किती लिटर देऊ शकते? ही गिर गाय एका टायमाला कम से कम 4-5 लिटर म्हणजे आपल्या भागात नाही का गिर गाय एवढं दूध देत नाही खरं सांगायचं म्हणजे. ते पहिली गोष्ट तर आपल्याकडे गाभणच राहत नाही. गिरगाय का? हा, पहिली गोष्ट आपल्या भागात गाभण राहत नाही. दुसरी गोष्ट गाभण राहिली इकून तिकून तर ती दूध सुद्धा काढू देत नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या याच्यात फार परेशानी होती. असं का बरं गजू? काय म्हणतात ते ते काही सांगू शकत नाही आपण, पण मग ते आपल्या भागात दूध नाही काढू देत. अच्छा, आमच्याकडेच नाही, बरेच 2-4 शेतकऱ्याकडे बघितलं आम्ही असं शे. म्हणजे आणखी 2-3 शेतकऱ्याकडून बघितलं की गाय दूध ती काढू देत नाही, नाही गाभण राहते. नाही, गाभण राहिली समजा इकून तिकून तर दूध नाही काढू दे, तिचा दूध काढायचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, म्हणजे हिला आपल्याकडचं वातावरण नाही सूट होत नाही का? नाही, वातावरण सुट होतं आपल्याकडं, पण गिर गाय आपल्या भागात शक्यतो दूध ते काढू देत नाही. हा, तर एका टायमाला गाय दूध किती लिटर देते बरं? 4 लिटर देते एका टायमाला. सकाळी हा, आणि संध्याकाळी 4 लिटर. 4 लिटर 8 लिटर. 8 लिटर सकाळ संध्याकाळी. याने या गाईचं नाही का फॅट बी चांगला येतो आणि दूध बी समजा घट राहतं चांगलं समजा. तर मग आता ही गाय किती महिन्याची होती गजू? ही गाय आता सध्या एक 5-6 वर्षाची. 5-6 वर्षाची. हा, हिचा आता दुसरं झोप चालू आहे आमच्याकडे. तर मग म्हणजे या गिर गाईमध्ये पण काही जाती राहतात का? स्पेशल एक गिर गाय? नाही, स्पेशल गिर गाय डायरेक्ट. अच्छा, यांच्यामध्ये जाती नसतात. नाही, असं नाही, आपल्याला त्याचं एवढं माहित नाही. अच्छा. हा, तर मग आता म्हणजे हिचे किती दात असेल? ते दाताचं काही सांगू शकत नाही, पण हे गिर गाय जे आहे ना, ते हे जे गवळी लोक राहते ना, त्याच्याकडे चांगल्या राहते या गिर गाई, आपल्याकडे नाही राहू शकत. अच्छा, अच्छा. हा, म्हणजे मला म्हणायचं असं आहे, कोण्या शेतकऱ्यांनी जर समजा गिर गाय घेतली समजा, तर त्याची फार परेशानी होती दूध काढायला. गाभण राहत नाही इकून तिकून, अशीच परेशान करते या गाई बालत्या शक्यतो, आणि पुन्हा मारायला बी लागते काही दिवसांना. म्हणजे पण लागतं का? कोणा शेतकऱ्यांना घेणं असं समजा, तर माझं असं म्हणणं आहे, गिर गाय घेऊ नका बा, आपल्या भागात गिर गाय चालत नाही. हा, तर मग आता हे म्हणजे साधारण गाई आणि सात असेल ना? हा, तसंच आपल्या साधारण गाई सेम. तर यांना काही वेगळं नाही, काहीच नाही. नाही, काहीच नाही, आपलं साधारण दोन खात तसंच. तर मग एका टायमाला 4 ते 5 लिटर दूध समजा आपल्याकडे देऊ शकते. हा, देऊ शकतो. अच्छा, यांना म्हणजे उन्हाळ्यात असं थंड वातावरणच लागतं का आपल्या गाई? नाही नाही, उन्हाळा असो पावसाळा असो, जसं वातावरण असलं ते तसं त्याला एवढं काही नाही राहत. ऍडजस्टमेंट करून घेतात समजा. हा, तर मग आता यांचं क्रेडिट म्हणजे खास करून तुम्हाला जातं का? पण मग मला एक सांगा, यांना आपल्या गावडी म्हणजे गोचिडे होत्या का? हा, मग गोचिडे ते आज थोडी जानवर असते, थोडी काही दुसरं ते गोचिडे ते होणार ठरले त्याला. मग आता या गावडीला गोचिडे नाही, फक्त गोचिड होता, पण ते आपल्या ढोराला जादा होते त्याला कमी होता. म्हणजे यांना सुट. तर धन्यवाद गजानन भाऊ. तर मित्रांनो, आज गजानन भाऊने आपल्याला गिरगाईविषयी खूप चांगली माहिती दिली. तरी आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करू आणि आजच्या व्हिडिओ इथे थांबू. धन्यवाद.